नमस्कार मंडळी. आज आपण बघतोय मऊ खुसखुशीत पौष्टिक चटपटीत नाश्ता. घरातील साहित्यातच पटकन तयार होतो. हे तुम्ही नाश्ताच काय, दुपारचं रात्रीचं जेवण कधीही बनवून खाऊ शकता. त्यासाठी मिक्सरच्या छोट्या भांड्यात घेऊया एक मोठी वाटी भरून रात्रभर पाण्यात भिजवलेले चणे. हे गावरान चणे आहेत. चणे उकडायची गरज नाही, फक्त 7-8 तास तरी पाण्यात व्यवस्थित भिजलेले असावेत. चणे किती पौष्टिक असतात सगळ्यांनाच माहीत आहे. ह्यात घालूया 7-8 लसणाच्या पाकळ्या, थोडासा आल्याचा तुकडा, 4-5 हिरव्या मिरच्या. मिरचीचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर हे अर्धा चमचा जिरे व अर्धा चमचा बडीशेप, 8-10 कढीपत्त्याची पानं आणि थोडीशी कोथिंबीर घालून मिक्सरमध्ये हे वाटून घेते. मिक्सरला थोडंसं फिरवल्यानंतर यात घालूया अर्धी वाटी ताजं दही. त्याचबरोबर पाव वाटी पाणी घालून मिक्सरला हे अगदी बारीक वाटून घेऊया. याप्रमाणे हे वाटताना पाणी अगदी खूप पण घालायचं नाही, कमीत कमी पाणी घालून वाटायचं, नाहीतर मग आपल्याला पीठ जास्त घालावं लागेल. वाटलेलं साहित्य परातीत काढून घेतलं. आणखी यात घालूया एक बारीक चिरलेला कांदा. याला बाइंडिंग येण्यासाठी ज्या वाटीने चणे मोजले होते त्याच वाटीने 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे, पण त्यातील थोडंसं पीठ बाजूला ठेवते, म्हणजे ह्यात लागेल तसं पीठ घालूया. 1 चमचा घरगुती लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धणे पावडर. जिरे आपण आधी चणे वाटताना घातले, त्यामुळे आत्ता जिरे पावडर घालायची गरज नाही. चिमूटभर हिंग, मीठ घालायचं राहिलेलं, तर चवीनुसार मीठ घालूया. पाणी न घालता हे मिक्स करून घेते. थोडं सैलच वाटतं आहे, उरलेलं ज्वारीचं पीठ पण घालून घेऊया. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार बाजरीचं, नाचणीचं किंवा बेसन पीठसुद्धा घालू शकता. छान चटपटीत चव येण्यासाठी घालूया 1 चमचाभर आमचूर पावडर. याच्याऐवजी चाट मसाला घालू शकता किंवा 1 लिंबाचा रस घातला तरी चालेल. तर हे बघा, पाणी न घालता भाकरीच्या पिठाप्रमाणे मळून घेतलं आहे. भाकरीच्या पिठापेक्षा थोडंसं मऊ आहे. घरात एखादी पालेभाजी असेल, मेथी, पालक वगैरे, तर तेही यात चिरून घालू शकता. आता ह्यावर झाकण वगैरे ठेवायची गरज नाही, लगेचच नाश्ता बनवायला घेऊयात. तर असा एखादा कॉटनचा रुमाल पाण्यात भिजवून पिळून घेतला आहे. तयार केलेल्या मिश्रणाचा असा मीडियम साईजचा गोळा करून हे थापून घेते. थापताना हात जरा ओलसर करायचा. सुरुवातीला तळहाताने करूया, म्हणजे व्यवस्थित पातळ होतं. हवं तर थालीपीठप्रमाणे यावर छिद्र करू शकता किंवा भाकरी म्हणून एखाद्या भाजीसोबत, चटणीसोबत हे खाऊ शकतो. आपल्या आवडीप्रमाणे जाड पातळ थापलं. आता शेकून घेऊयात. त्यासाठी गॅसवर बिळाचा तवा तापायला ठेवला आहे. ह्यावर थोडंसं तूप लावून घेते. तेल, तूप, बटर काहीही चालेल. रुमाल अलगदपणे उचलून तव्यावर हे घालून घेते. हे भाजताना गॅसची फ्लेम मध्यम असावी. हवं असेल तर कडेनेही असं थोडंफार तेल, तूप सोडू शकता. झाकण ठेवलं नाही ठेवलं तरी चालेल. ज्यांना अजिबात तेल चालत नसेल त्यांनी मग नॉनस्टिक पॅनवर करा, म्हणजे मग जराही तेल लागणार नाही. 1-1.5 मिनटात खालची बाजू व्यवस्थित शेकली की पलटी करून घ्यायचं. दोन्ही साईडने अलटी पलटी करून भाजलं की आपला खमंग व पौष्टिक नाश्ता तयार. ज्यांना तेल तुपाचं प्रमाण थोडंफार जास्त चालत असेल तर त्यांनी आणखी थोडं तूप जास्त घालून भाजा, अजून टेस्टी लागेल. असं थालीपीठप्रमाणे होल केलं तरी चालेल. दही, लोणी, एखादी आवडती चटणी कशासोबतही खाऊ शकता. जेवण म्हणून खाणार असाल तर वरण किंवा एखाद्या आमटीसोबत चुरून खाल्लं तर अजूनच टेस्टी लागतं. नक्की बनवून बघा. आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा.